बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। स्वानंदी, स्वानंदी, तुम्ही कधी आलात? ठीक आहे, आत्ताच आलो. सॉरी, खूपच वेळ झाला ना. ऍक्च्युली काय झालं, पार्टी ऑफिसला गेलो होतो आणि खूप दिवसानंतर गेलो. खूप कामं पेंडिंग होती, त्यात कार्यकर्त्यांच्या मीटिंग, इतर कामं, त्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. म्हणून तुमच्याशी फोनवर धड बोलता नाही आला. शेवटची मीटिंग आहे, खूप लांबली, त्यामुळे यायलाही उशीर झाला. सॉरी. काही हरकत नाही, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला वाढते तुमच्यासाठी. स्वानंदी, म्हणजे तुम्ही जेव्हा पार्टी ऑफिसमध्ये कार्यकर्त्यांसोबत माझं जेवण झालंय, त्यामुळे मला जेवण नकोय. तुम्ही जेवण करून आलात? हा, मणी सर, मी तुमच्यासाठी घरी स्वयंपाक केला की, आणि तुम्ही जेवणार म्हणून मी पण नाही जेवले. वाट बघत होते मी तुमची. नाही, खरंच सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं की तुम्ही घरी वाट बघत असाल जेवणासाठी. ते इतक्या वर्षांपासूनची सवय आहे ना की पार्टी ऑफिसमध्ये काम झालं की तिथेच कार्यकर्त्यांसोबत जेवायचं. घरी फक्त झोपायला येतो आणि सकाळी आवरलं की परत पार्टी ऑफिसमध्ये कामाला, आणि तिथेच काम झालं की कार्यकर्त्यांसोबत जेवायचं. आणि मी जर त्यांच्यासोबत जेवलो नाही तर ते नाराज होतात, तेही जेवत नाही. म्हणून मग पण तुम्ही जेवा ना, तुम्हालाही भूक लागली असेल ना. बरं, एक काम करा, तुम्ही बसून राहा, मी ताट करतो तुमच्यासाठी.